तर सरकारकडे बहुमत असूनही खाते वाटप करू शकत नाहीत, अंबादास दानवेंनी ही टीका केलेली आहे। मंत्रिपद न दिल्यानं ज्येष्ठ नेते अधिवेशन सोडून गेले आहेत अशी टीका देखील अंबादास दानवे यांनी म्हटलंय। तर महायुतीमधील मंत्र्यांचं खाते वाटप जे आहे ते उद्यापर्यंत होईल अशी माहिती उदय सामंत यांनी माध्यमांना दिली। मुख्यमंत्री आहेत, कुठं मुख्यमंत्री आहे, कधी त्यांचा संवाद झाला, कधी भेट झाली, खाते वाटप का होत नाही झाले मंत्र्यांचं तर किमान जसं आमच्या काळामध्ये आम्ही 6 मंत्री असताना प्रत्येकाने खाते वाटून घेतले होते, कोणाला 5 असतील, कोणाला 6 असतील, कोणाला 7। आता कोणत्या खात्याचा मंत्री फक्त मुख्यमंत्री एकमेव सगळे त्यांच्याकडे, बाकी उपमुख्यमंत्र्याकडे सुद्धा कोणते खाते विभागले गेले नाही। मला वाटतं हा काय प्रकार आहे? एवढं मेजॉरिटी असूनही तुम्ही या गोष्टी करू शकत नाही। तुमचे आमदार कित्येक लोक अधिवेशन सोडून निघून गेलेले, निवडून कशासाठी? अधिवेशन सोडून कित्येक ज्येष्ठ नेते मंत्री झाले नाही म्हणून बाहेर निघून गेलेले। याचा अर्थ पक्षाचं नियंत्रण पण नाही त्यांच्यावर। खाते वाटप झालेलं नाही म्हणून मंत्री कोण उत्तर देत नाहीत अशातला भाग नाही। म्हणूनच मी सांगितलं की मंत्री खाते वाटप झालेलं नसताना देखील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट असं सांगितलं की 2 ते 3 दिवसामध्ये खाते वाटप होईल। दुसरा दिवस आज रात्री 12 वाजता संपणार आहे आणि तिसरा दिवस उद्या 12 वाजता संपणार आहे। त्याच्यामुळे उद्या 12 वाजेपर्यंतची मुदत आहे सांगितलेल्या आश्वासनाला। त्याच्यामुळे उद्या 12 वाजायच्या अगोदर खाते वाटप होईल याची आपण सगळ्यांनी खात्री बाळगा।